आता एक मोठी बातमी, बीड कोर्टात आज पहिली सुनावणी पार पडणार आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात बीड कोर्टात सुनावणी पार पडेल। तपास अधिकाऱ्यांच्या अर्जावरून बीड कोर्टात खटला चालवला जाणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील या सुनावणीसाठी उपस्थित राहतील। देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपी हे अटकेत आहे। कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडेल। संतोष देशमुख हत्या तपासात कोणत्या गोपनीय साक्षी महत्त्वाच्या ठरल्यात पाहूयात। तिरंगा हॉटेलवर जेवण करताना हा साक्षीदार सोबत होता। आरोपींमधलं संभाषणाची साक्षीदाराकडून माहिती घेण्यात आली। 6 डिसेंबरला आवादा कंपनीतील मारहाण आणि खंडणीच्या धमकीविषयी साक्षीदाराचा जबाब आहे। वर्चस्वासाठी कराड खंडणी मागतो आणि न दिल्यास अपहरण किंवा मारहाण करत असल्याचा जबाब साक्षीदारानं दिलाय। कराडच्या अटकेनंतर आंदोलन करणारे त्याच्या टोळीतीलच असल्याचीही साक्ष देण्यात आली। बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून आपल्याला विनाकारण अडकवल्याचा साक्षीदाराचा जबाब आहे। कराडच्या सांगण्यावरून पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा जबाब आहे। दहशतीमुळे अनेक जण तक्रार करण्याची हिंमत करत नसल्याची साक्ष देण्यात आली आहे। प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानायचे। तिघांची परिसरात मोठी दहशत होती। तिघेही कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करायचे असं साक्षीदारानं जबाब दिलाय।